तर मस्त असं गरम गरम घुटं भात किंवा भाकरी खूपच मस्त झालेलं आहे। तर अशा प्रकारे मस्त आपलं हे घुटं तयार झालेलं आहे। तर बघू शकता मस्त असं आपलं हे घुटं, ज्वारीची भाकरी, भात। आहा हा, रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलेलं आहे उडदाचं घुटं। साधी सोपी आपली पारंपरिक गावरान पद्धत आहे। तर बनवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा। मस्त असं गरम गरम भात किंवा भाकरीबरोबर खूप चविष्ट लागतं आणि पारंपरिक रेसिपी आहे आपली ही घुटं। आपली आजी पंजेच्या हातची रेसिपी आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आपल्याला उडदाच्या डाळीचं घुटं बनवण्यासाठी 1 कप सालासहित उडदाची डाळ घेतलेली आहे। आपली साल काढलेली असती ती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा अख्खे उडीद घेतले तरी चालतील। आणि पाव कप हरभरा डाळ घालायची। म्हणजे काय होतं, चिकटपणा पण कमी होतो। थोडंसं ह्याची भाजी चिकट होत असते, चव छान लागते पण थोडासा चिकटपणा येतो आणि थोडेसे त्याची चव नुसत्या उडदाच्या डाळीची चव छान नाही लागत। त्यासाठी हरभरा डाळ वापरायची, त्यामुळे चिकटपणा कमी होतो आणि चव पण छान लागते। ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे 2 वेळा। घुटं भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतं। तर आपल्याला आता शिजवून घ्यायचं। कुकरला लावायचे आपल्याला त्या पातेल्यामध्ये। हे पातेलं आपल्याला कुकरमध्ये लावायचे। कुकरमध्ये स्टँड ठेवले, त्यात पाणी घालायचे। आणि आपल्याला ह्याचं 4 शिट्ट्या घ्यायच्या। तुमच्या कुकरला जेवढा वेळ लागत असेल तेवढं घ्यायचं। माझ्या ह्याला 4 घ्यावं लागतात। तर कुकर चढवलं गॅसवर। आपल्याला ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आता 4 शिट्ट्या झाल्यात, गॅस बंद करायचा। तर कुकर थंड होतोय तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे। हे घेतल्यात 8 हिरवी मिरची, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कोथिंबीर घालायची भरपूर। हे खोबऱ्याचा किस घेतला आहे 1 छोटी वाटी, 1 चमचा जिरं आणि हे लसणाच्या 12-13 पाकळ्या। तर ह्याचं आपल्याला आता वाटण बनवायचं आहे। घालायची मिरची, जिरं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला कोरडं। हे आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर ही डाळ छान शिजलेली बघू शकता। हरभऱ्याची पण शिजली, काढून घ्यायचे साईडला। ह्याला असं थोडंसं घोटून घ्यायचे। 4 जणांसाठीची भाजी आहे ही। मस्त सुवास येतो डाळीचा। अशी जास्त पण असे बारीक होईल असे नाही, थोडीशी जाडसरच राहू द्यायची। म्हणजे डाळ दिसायला हवी थोडी थोडी। तर आता आपल्याला बनवायला घ्यायची भाजी, म्हणजे घुटं बनवायचे। 3 चमचे तेल घालायचे। तेल तापलं की घालायचं टोमॅटो अगोदर। पण भाजीला मीठ घेतलंय, ह्यातलं थोडंसं मीठ घालायचं अगोदर, म्हणजे टोमॅटो छान शिजतो।
3-4 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे टोमॅटो छान शिजला पाहिजे. तर आता टोमॅटो आपला छान शिजलेला आहे. तुम्हाला नसेल टाकायचा तरी सुद्धा चालेल, किंवा शिजताना टाकला तरी सुद्धा चालेल. कढीपत्ता वापरला तरी चालेल, मला काही साध्या भाज्यांना कढीपत्ता बनवून घेतलेलं वाटण आहे ना ते घालायचे. जिरे नाही वापरले आपण, वाटणामध्येच घातले त्यामुळं. आणि ह्याला छान परतून घ्यायचे 2-3 मिनिट, म्हणजे खोबऱ्याचा मिरचीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत. तर यामध्ये घालायचे हळद, हिंग, आणि आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची. मस्त सुवास येतोय. आपण वाटून घेतलेलं भांडं धुवून घालायचं. आणि ह्यामध्ये आता आपल्याला उकळी आलेलं गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे छान टेस्ट येते. मस्त दिसते ना कलर. तुम्हाला जर जास्त पातळ बनवायचं असेल तर अजून पाणी टाकायचं. आपण थोडं गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. हे आपण मीठ घेतलं होतं 1 चमचा, त्यातलं टोमॅटोमध्ये काही वापरलं होतं. तर आता छान उकळी आलेली आपल्या घोटाला, पण गरम पाणी घातलं होतं म्हणून लगेच आलेली. त्याला घालायची कोथिंबीर थोडी अजून. तर आता छान शिजलेले, गॅस करायचा आहे बंद. क्या बात आहे. हा हा, मस्त सुवास येते. तर मस्त असं गरम गरम घोटं भात किंवा भाकरी. खूपच मस्त झालेलं. तर अशा प्रकारे मस्त आपलं हे घोटं तयार झालेलं आहे. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खूप छान लागते ह्याची टेस्ट. पारंपरिक आपले जुन्या पद्धतीने, गावरान पद्धतीने बनवलेलं आहे. खूप टेस्टी बनलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि असे एक वेळा अशा पद्धतीने बनवून पहा माझ्या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुमची पद्धत नक्की माझ्याशी शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.